आता ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून सुरू होत असलेल्या नावाजलेली अनुवादित मराठी पुस्तकं या मालिकेचा पहिला भाग ऐकूया. संवादक आहेत भावेश ब्राह्मणकर. नमस्कार श्रोते हो. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजपासून आपण या नव्या विशेष मालिकेत मराठी साहित्यातील नावाजलेल्या अनुवादित पुस्तकांबद्दल जाणून घेणार आहोत. मराठी साहित्यात कथा, कादंबरी, ललित, आत्मचरित्र, कविता या पाठोपाठ अनुवादाला विशेष महत्त्व आहे. विविध भाषांमध्ये प्रकाशित झालेली पुस्तके अनुवादाच्या रूपाने मराठीत उपलब्ध होतात. मराठी साहित्य भाषा ही अधिकाधिक प्रगल्भ व्हावी यासाठी हा अनुवाद अधिक परिणामकारक ठरतो. भाषांतर आणि अनुवाद यात फरक आहे. भाषांतर म्हणजे अगदी जसेच्या तसे, तर अनुवाद म्हणजे एका भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत त्या शब्दातील, वाक्यातील आणि लिखाणातील भाव, विचार आणि दृष्टिकोन यांच्यासहित नेमकेपणाने व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे. बरेचदा भाषांतर आणि अनुवाद यांना एकसारखेच स्थान दिले जाते, मात्र तसे नाही. भाषांतर आणि अनुवाद यातला फरक खरे तर तसा सूक्ष्म आहे, पण फार मोठ्या अर्थाचा अनर्थ सुद्धा होऊ शकतो. भाषांतर करताना मूळ शब्द किंवा वाक्यरचना जशीच्या तशी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जसे एका भाषेतील शब्दाला दुसऱ्या भाषेतील शब्द योजणे. एकेका शब्दापुरते भाषांतर मर्यादित असल्यास विशेष बाब नाही, मात्र शब्दसमूह अर्थात वाक्यरचनांचे भाषांतर करत असताना शब्दाला शब्द हा दृष्टिकोन ठेवल्यास मूळ वाक्यांच्या आणि लिखाणाच्या भावार्थाचा ऱ्हास घडून येतो. अनुवादात मूळ लेखनाचे शब्दशः रूपांतर न करता त्यातला मतितार्थ जाणून घेणे आणि सौंदर्य स्थळे जाणून घेऊन ती योग्य रीतीने अनुवादात उतरवणे आवश्यक असते. अनुवाद आणि शब्दशः भाषांतर यातील फरक जाणून घेण्यासाठी हे उदाहरण पाहूया. आय लव्ह यू या इंग्रजी शब्दांचे शब्दशः भाषांतर होते मी प्रेम तू. मात्र हेच अनुवादात पाहिले तर ते होते माझे तुझ्यावर प्रेम आहे. खरे तर हे अतिशय साधे उदाहरण आहे, मात्र मोठमोठ्या वाक्यांचे तसेच साहित्यकृतींचा अनुवाद करताना ही बाब दुर्लक्षित केल्यास मोठ्या चुका घडून येऊ शकतात. त्यामुळे अनुवादाचा किंवा लिखाणाचा विचका होऊ शकतो. अशा चुका टाळण्यासाठी अनुवादकांना विशेष दक्षता घ्यावी लागते. मूळ लेखक, त्यांचे दृष्टिकोन, लेखनामागचा उद्देश, स्रोत भाषा, भाषेची मांडणी, भाषेचे सौंदर्य अशा नानाविध गोष्टी लक्षात घेऊन त्या वाक्यांचा वरवर लक्षात येणारा अर्थ, त्यांच्या अर्थाचा मूळ आत्मा जाणून घेऊन जो अनुवाद करू शकतो तो खरा आणि उत्तम अनुवादक होतो. सोप्या भाषेत अनुवाद हे भाषांतराचे पुढचे पाऊल म्हणावे लागेल. चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची उत्तम जाण असावी लागते. त्याचा दोन्ही भाषांचा सखोल अभ्यास असावा लागतो. त्याचे शब्दज्ञान आणि शब्दसंग्रह परिपूर्ण असावा लागतो. अनुवादकाला दोन्ही भाषातील व्याकरणाचेही ज्ञान असावे लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुवादकाला स्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा बोलणाऱ्या समूहाची किंवा सामाजिक, भाषिक, सांस्कृतिक जाण, बोलीभाषा, पद्धती यांचीही आवश्यक ती माहिती, समज असायला हवी. मुळात अनुवादक हा अतिशय सृजनक्षम आणि संवेदनशील असावा लागतो, कारण प्रत्येक भाषा वेगळी असते. प्रत्येक भाषेची धाटणी, मांडणी वेगवेगळी असते. तिच्यातील शब्दांच्या वाक्यरचनेची पद्धत सुद्धा वेगळी असते. त्या शब्दसमूहांची मांडणी तसेच बदलातून घडून येणारे अर्थही त्यामुळे बरेचदा भिन्न होत असतात. जसे काही वाक्ये द्विअर्थी असतात किंवा सरळ सरळ अर्थ न सांगणारी असतात. उदाहरणार्थ म्हणी, वाक्प्रचार, प्रांतीय किंवा पारंपरिक संदर्भांनी सजलेली वाक्ये. काही म्हणी वा वाक्प्रचार तर असे असतात जे केवळ त्या त्या प्रांतीय भाषेतच उपलब्ध असतात. त्यांचे संदर्भही तसेच मर्यादित असतात. अशा वाक्यरचना किंवा असे लिखाण असल्यास विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातला तो विशेष अर्थ अनुवाद वाचणाऱ्या वाचकाला नीट समजून यावा म्हणून विशेष मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अनुवादकांचे काम सोपे अजिबात नाही. मात्र जो हे काम करू लागतो त्याचे भाषाविश्व आणि शब्दविश्व अधिक समृद्ध होत जाते. थोडक्यात म्हणजे अनुवाद असा हवा की जरी एक प्रकारे अनुवाद हा मूळ लेखनाची कॉपी असला तरीही निर्माण होणारी अनुवादित कलाकृती ही नवनिर्मिती वाटली पाहिजे. मूळ भाषेतील मसुद्याप्रमाणेच ही कलाकृती सुंदर, नाविन्यपूर्ण, आनंददायी आणि शैलीदार असायला हवी. म्हणूनच म्हटले आहे की अनुवादक सृजनक्षम हवा.
तरच निर्माण होणाऱ्या साहित्यकृतीतून अनुवादक आणि वाचक दोघांनाही आनंद मिळू शकतो. मराठी साहित्यात नावाजलेल्या अनुवादित पुस्तकांविषयीची माहिती आपण या विशेष मालिकेत घेणार आहोत. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया याच वेळी ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात. तोपर्यंत मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात नावाजलेली अनुवादित मराठी पुस्तके या मालिकेचा पहिला भाग आपण ऐकला. संवादक होते भावेश ब्राह्मणकर.